आज आपण बनवणार आहोत पुन्हा एकदा बोंबील फ्राय रेसिपी। तर चला बनवूया। तर मी बोंबील घेतलेले आहेत, कट करून चांगले वॉश करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि त्याला आता मस्त एकत्र करून घ्यायचं आहे। बाकी ह्याच्यामध्ये कुठलेच मसाले जाणार नाहीत आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहोत। साईडला मी पीठ करते, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि मसाला घेतलेला आहे आणि त्याला मस्त एकत्र करून घ्यायचं आहे। मीठ आपण ऑलरेडी बोंबीला लावलं तर मी जास्त मीठ टाकणार नाही। आणि आता आपण हे जे बोंबील आहे ते पिठामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत। साईडला मी तवा ठेवलेला, त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आणि आता आपले एक एक बोंबील आपण तव्यामध्ये सोडणार आहोत। असे एक एक बोंबील करून आपल्याला मस्त टाकायचे आहेत आणि आपला गॅस फास्टच ठेवायचा आहे। कुरकुरीत बोंबील रेडी होतात आणि आता आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेणार आहोत। आता पलटी करून घ्यायचं आणि गॅस फास्टच ठेवायचा आहे। असे आपले एक एक करून बोंबील फ्राय रेडी होतात। तुम्हाला आवडले असेल तर माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।